मी दीपा, वर्ल्ड्स बेस्ट ऑथर दीपा वंजारे, ऑथर ऑफ नाईट बुक. त्याच्यापैकी 4 पुस्तकं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आहेत. प्रारंभ, पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी, पैसा आणि श्रीमंती. त्यापैकी ही 3 पुस्तकं वर्ल्ड बुक फेअरमध्ये होती. सो आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. तर झालं असं की गेल्या वीकमध्ये मी जेव्हा एरियल योगाकडून बाहेर घरी आले तेव्हा मला व्हॉट्सअपवर एक इमेज आलेली आणि त्या इमेजमध्ये एक मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर एक बिग स्माइल होते आणि स्माइलमध्ये एवढं समाधान होतं ना, ते बघून मला असं झालं की किती छान होईल ना अशी स्माइल, समाधानीवाली स्माइल 24 तास आपण आपल्या चेहऱ्यावर ठेवली तर किती छान होईल. आणि मग मला विचार केला, माझी गुरु पण नेहमी बोलते की प्रेझेंट मोमेंटमध्ये राहा, आताच्या क्षणासोबत प्रामाणिक राहा. आणि पॉवर ऑफ नाऊ पुस्तकामध्ये सांगितलं आणि तुम्ही आणि बऱ्याच ठिकाणी फिरून आपल्याला एकच गोष्ट सांगितलं जातं, माइंडफुलनेस, प्रेझेंट मोमेंटमध्ये राहा, प्रेझेंट मोमेंटमध्ये राहा. तर प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं म्हणजे काय, जागरूक राहणं. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे. मग का आपण एक प्रयोग करून बघूया. तुम्ही जिथे कुठे असाल, ऑफिस, घर, कॉलेज, फॅमिलीसोबत असाल, कलिगसोबत असाल, फ्रेंड्ससोबत असाल, ही बिग स्माइल तुमच्या चेहऱ्यावर 24 तास ठेवून तर बघा, त्याच्याबाबत जागृत राहून तर बघा. त्याने वैज्ञानिकदृष्ट्या काय होईल, जेव्हा आपण अशी स्माइल ठेवतो कंटिन्यूअस तुमच्या आयुष्यात पर्सनल, प्रोफेशनल, सोशल लाईफमध्ये काही होऊ दे, इवन तो निगेटिव्ह घडत तरी स्माइल दिली तर तुमच्या ब्रेनला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला वाटेल रिपिटेटिव्ह ॲक्शन होईल. ही स्माइलची जी रिपिटेटिव्ह ॲक्शन होईल आणि ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल. जी गोष्ट सतत सातत्याने पुनरावृत्ती होते. तुम्ही आजपासून रोज असं ट्राय करायला की बिग स्माइल फेसवर ठेवायचं, काहीही झालं तर ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं पुनरावृत्तीमुळे. सेकंड, हे झालं सबकॉन्शियस माइंडचं सायन्स. सेकंड, ब्रेनला वाटतं की बिग स्माइल देते म्हणजे नक्कीच याच्या आयुष्यात सगळं चांगलं चालू आहे. मग तो हॅपी केमिकल्स प्रोड्यूस होतं, हॅपी केमिकल्स जनरेट होतं, हॅपी इमोशन्स जनरेट होतात. सो हे ब्रेनच्या दृष्टीने चालू होतं, वैज्ञानिकदृष्ट्या हे असं काम करतं. आणि थर्ड, रिसेंटली मला अब्राहम हिक्सची एक गोष्ट आठवते. त्याच्यामध्ये पण एक मुलगा होता, त्याच्या आयुष्यामध्ये पर्सनल, प्रोफेशनल, सोशल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स चालू होते. पण अब्राहम हिक्स नेहमी म्हणते तुम्ही फील गुडवर लक्ष देवा, हॅपी राहण्यावरती लक्ष द्या. कारण आता तुम्ही हॅपी राहिलात, वर्तमान क्षणात हॅपी राहिलात तर तुम्ही तसाच हॅपी मुवमेंट, हॅपी परिस्थिती आणि हॅपी लोक तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएट करतात. जे आता आहे तेच तुम्ही क्रिएट करतात. आता जे चालू आहे तुमच्याकडे तेच तुम्ही परत रिक्रिएट करतात. मग त्याने फील गुडकडे फोकस करायला, तो स्माइल द्यायचा. इवन लोक त्याला विचारायला लागलेत की काय बाबा तुझं काय सगळं छान चालू आहे का, तू एवढा खुश काय आहेस बाई, तू इतना खुश क्या है, क्यों इतने स्माइल दे रहा है. त्याला तो तुझा ऑफिसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तुझा घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तुझा सोशलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तो बोलला नाही, तू तरी पण खुश आहे. आणि हळूहळू मग त्याचे बाकीचे तो फील गुड, तो बोलला की मी अब्राहमचं ऐकलं, मला फील गुडवरती फोकस येतं म्हणून मी स्माइल देतो आहे. सो आताच्या क्षणात खुश राहिलं तर बाकी पण सगळं सॉल्व्ह होईल. आणि माझा हॅपीनेस हा कुठल्याही परिस्थितीवर डिपेंड नाही आहे, हेही त्याने सांगितलं. सो मोरल ऑफ द स्टोरी इज, तुम्ही जे ब्रह्मांडामध्ये द्याल तेच तुम्हाला 3 पट परत येईल. जर तुम्ही बिग स्माइल ठेवलात, जरी तुम्ही ती खोटी असली तरी तुम्हाला सवयीने तुमच्या ब्रेनला आणि सबकॉन्शियस माइंडला वैज्ञानिकदृष्ट्या तसे सिग्नल्स जातात आणि तसे तुमच्या शरीरावरही चांगले त्याचे परिणाम होत असतात. त्यासाठी तुम्ही डॉक्टर जो डिस्पेन्झाचं पुस्तकही ब्रेनचं वाचू शकता आणि सबकॉन्शियस माइंडचं जोसेफ मर्फीचं. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचं महत्त्व कळून येईल. सो आजपासून नक्की मला प्रॉमिस करा, स्वतःला प्रॉमिस करा आणि ट्राय तर करा जागरूक राहायचा. प्रेझेंट मुमेंटमध्ये राहण्यासाठी बिग स्माइल ठेवा, जिथे कुठे असाल तिथे करून तर बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की मी आज हे ट्राय केलं, दिवसातच्या इतक्या वेळेला मी केलं आणि खरंच खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. एक क्षण असेल की तुम्हाला सवय होऊन जाईल या गोष्टीची. काही लोक असतात ना की ते सतत हसतमुख असो, रडताना पण तर असं वाटतं हसतातच आहेत असे.
सो तसं ट्राय तर करून बघा. सुरुवात कुठून ना कुठून केली पाहिजे, तर इथून सुरुवात करा. सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. बाय बाय.